एकरचा एका बाजूला संघ पाहायला मिळतोय, ज्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू त्याचबरोबर वरिष्ठ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला गणेश कुबल सारखा धुरंधर कर्णधार आणि त्याच्या दिमतीला नवोदित आणि खेळाडूंचा अनुभवाचा ठेवा असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे लगानबाळा अर्थात जयराम सावळ या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीची सुरुवात होते. गोलंदाजीची जबाबदारी पहिले षटक पॉवर प्लेचा राईट ऑफ ओव्हर द विकेट गणेश कुबलसाठी. लोअर फुलटाचा चेंडू मिड ऑफला शतरक्षक येतोय महेंद्र दुरी, चेंडूवरती ताबा मिळवतोय. धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त होताना दिसतंय, ती बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. चेंडू फळीमधील संघर्ष आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, मात्र या संघर्षाची ठिणगी कुठच्या संघाच्या बाजूने पहिली पडतंय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी चेंडू मिड ऑनच्या डोकीवरनं खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफ वरनं शतरक्षक येतोय. चेंडू फेक करीपर्यंत एकेरी धावेची पावलं ही बघता बघता दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. फेकी झाली नॉन स्ट्राईक एंडवरती, मात्र ती फेकी जर स्ट्राईक एंडवरती झाली असती तर नक्कीच कुठंतरी धोका पत्करला गेला होता गणेश कुबलकडनं. दोन्ही फलंदाजांमधील ताळमेळ दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. तर वैयक्तिक 2 या धावसंख्येने आपलं खातं उघडतोय गणेश कुबल. शतरक्षण पाहायला मिळतंय पॉइंट, त्याचप्रमाणे फ्लाइंग स्लिपमध्ये एक शतरक्षक, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेटवरती शतरक्षक दिसतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर दिसतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑनवरती शतरक्षक आणि दुसरा शतरक्षक आपल्याला लॉंग ऑन बाउंड्रीवरती. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या ष्टीवर वेगवान चेंडूला स्टिअर केलं जात आहे. शॉर्ट पॉइंटवरती शतरक्षक पाहायला मिळतोय. रोशन धुरी जोपर्यंत चेंडू फेक करेल एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे गणेश कुबलला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते. धावफल कव्हर नाममात्र 3 धावा. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in माध्यमातून. त्यांचे कॅमेरामन डिजिटल स्कोरर आपल्याला मेहनत घेताना दिसत आहेत, ज्यांच्या सहाय्याने 192 देशांमध्ये या स्पर्धेचा आपल्याला घर बसल्या आस्वाद घेता येईल. भव्य दिव्य स्वरूप या स्पर्धेचं आजचा अंतिम दिवस, फायनल दिवस आणि 2 दिग्गज बलाढ्य संघादरम्यान ही उपांत्य फेरीची लढत पाहायला मिळत आहे. सेमीफायनलचा हा दुसरा सामना. एका बाजूने यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड मैत्री पॅकर्स मौंट केरवडा क्रिकेट संघावर मात करतोय आणि या स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय. तर दुसऱ्या बाजूने कुठचा संघ हा मैत्री यंगस्टार देवगड क्रिकेट संघाविरुद्ध खेळेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पंचांच्या उजव्या साईडने राईट ऑफ राऊंड विकेट. यावेळी वेगवान चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न समीर वेंगुर्लेकरचा यावेळी प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय तो दर्शन बांदेकर याच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली ती नाममात्र 3 धावा. धावफलकावरती एक नियंत्रित मारा म्हणावं लागेल. कंजूशी करणारं षटक, तिखट मारा म्हणावं लागेल. वेगवान दिसतोय तो दर्शन बांदेकर या गोलंदाजाचा. यावेळी गती परिवर्तन, गती न होती या चेंडूवरती झेल टिपण्याची नामी संधी, मात्र झेल अखेरच्या क्षणी कुणी टिपवावा हे मात्र निश्चित नव्हतं. दर्शन बांदेकर धावून आला. यष्टीरक्षक महेंद्र धुरी, विशाल धुरी झेल खाली गेला होता, मात्र अखेरच्या क्षणी हा झेल मात्र यावेळी जमिनीला दान होताना दिसला. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मोठ्या सामन्यांमध्ये मोठी खेळी अपेक्षित असते, मोठी इनिंग्स तुम्हाला खेळावी लागते आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण हे महत्त्वाचं असतं. मात्र ते खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते बोबडेश्वर पॅकर्स देवबाग क्रिकेट संघाचं. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली ती नाममात्र 4 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील राईट ऑफ ओव्हर द विकेट. हो यावेळी द्रुतगती मारा म्हणावं लागेल. एक्सप्रेस जशी जाईल तसा चेंडू मात्र यावेळी निघून जाताना दिसतोय. चेंडू थेट विसावला जातोय विशाल दुरीच्या हातामध्ये आणि पहिल्या किफायतीदार माफक षटकाची समाप्ती होताना दिसतंय. दर्शन बांदेकर यावेळी अवघ्या 4 धावा खर्च करताना दिसतोय. थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ. मात्र जी रणनीती गणेश कुबलची पाहायला मिळत आहे, कुठेही जोखीम पत्करली नाही दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीवरती. कारण त्याला माहिती आहे दर्शन बांदेकरची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर 3 षटकांचा खेळ बाकी असेल आणि आक्रमण करण्याचा तो प्रयत्न असेल.
संघमालक सन्मान श्री प्रवीण गोळे यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे दर्शनच्या गोलंदाजीसाठी. आणि पाहावं लागेल कोण कोणावर मात देतो या महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये. डाव्या उजव्या हाताची जोडी, दुसऱ्या बाजूला गणेश कुबल, एका बाजूला ज्याने कमी वेळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची चर्चा करायला भाग पडली तो समीर वेंगुर्लेकर स्ट्राईक यांच्या दिशेने. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर अनुभवी गोलंदाज आदित्य केळुसकर यावेळी सज्ज होतोय, तो बोबडेश्वर पॅकर्स देवबाग क्रिकेट संघाकडनं. आज देवबाग गाव वासियांचं लक्ष यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेवरती नक्कीच खेळले असतील नजरा, कारण बोबडेश्वर पॅकर्स देवबाग क्रिकेट संघ लढत देतोय वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी आणि वेंगुर्ले तिलेही प्रेक्षकांच्या नजरा असतील या सामन्यावरती. या वेलवर फुलटाचा चेंडू प्लेसमेंट पाहायला मिळतंय, चेंडू जमिनीला घरंगत जातोय, लॉंग ऑन बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक येतोय. यावेळी महेंद्र आणि चुकी होताना दिसत आहे. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते. एकेरी धाव तिथं 2 धावा मिळत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते, ती नाममात्र 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा आदित्य केळुसकर गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. वेगवान मारा करायचा हा प्रयत्न मानस, मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. समोर आव्हान असेल कसलेला गणेश कुबल, गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू नॉन स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. समीर वेंगुर्लेकर डावक्रा शैलीचा फलंदाज, खूप मोठी जबाबदारी असेल बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. किती धावांचा पाया रचला जाईल या 2 सलामीवीरांकडनं. यावेळी बॅकफुटवरती येतोय, चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू वळण घेतोय आणि चेंडू चकवा देतोय किरण धुरीला. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी डीजे. सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळत आहे. 10 धावा बिनबाद धावफलकावरती. डावक्रा शैलीचा फलंदाज समीर वेंगुर्लेकर एका चौकारानिशी खेळतोय वैयक्तिक 7 धावांवरती. राईट आर्म राऊंड विकेट, चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, महेंद्र धुरी झेल खाली येतोय आणि यावेळी मात्र कुठेही चुकी होताना दिसत नाही. साधा सोपा झेल हा त्याच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिली शिकार साध्य केली जात आहे. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाचा आघाडीचा विनीतचा फलंदाज समीर वेंगुर्लेकर बॅक टू द पॅव्हलियन डीजे. झेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. बोबडेश्वर पॅकर्स देवबाग संघाचे संघ मालक प्रवीण मुळिये यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत होत आहे, ते महेंद्र धुरीसाठी. पहिले 100 रुपयांचं पारितोषिक दर्शन बांदेकरसाठी आलं होतं. एक 4 धावांचं षटक हाताळलं गेलं होतं. त्यानंतर महेंद्र धुरी मानकरी ठरतोय 100 रुपयांचा. सांघिक धावसंख्या धावफलकावर 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आघाडीवीर सलामीचा बिनीतचा फलंदाज समीर वेंगुर्लेकर हा स्वस्तात माघारी परतला आणि नंबर 3 वरती क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा म्हणावी लागेल वर्णी लागतंय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाकडनं. समीर जाधव नवीन फलंदाज मैदानात पावले टाकताना दिसतोय, तो बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ. गणेश कुबल, त्यानंतर समीर जाधव चर्चा झाली, त्यानंतर समीर वेंगुर्लेकर स्ट्राईक यांच्या दिशेने दिसतोय आणि प्रथमतः सामना करेल आदित्य केळुसकर. अनुभवी गोलंदाज, अनुभव नाही मात्र नेहमी एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, पॉइंट कव्हर
शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग. यावेळी खुलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू वेगाने विसावतोय यष्टीरक्षक विशाल दुरी याच्या हातामध्ये. अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. जो बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. दर्शन बांदेकरने जी गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आदित्य केळुसकरचा. भागीदारी खूप महत्त्वाची असेल गणेश कुबल आणि समीर जाधव या दोन फलंदाजांमध्ये. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची किनार घेतोय, जातोय तो डीप फाईन लेगच्या दिशेने. लॉंग लेग वरनं आपल्याला कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न अपुरा ठरतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे सांघिक धावसंख्या 14 धावा धावफलकावर. तर समीर जाधव याच्या बॅटमनना चौकार पाहायला मिळतोय. आत्मविश्वास नव्हता या फटक्यावरती, संपर्क अचूक नव्हता. 4 धावा बहुमूल्य बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी कॉल लेंथवरचा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न समीर जाधव याचा अपयशी ठरताना दिसतोय. षटकाची समाप्ती होताना दिसतंय आणि या इनिंग मधील प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 7च्या सरासरीने एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती. पहिले 2 षटकं अतिशय आदित्य केळुसकर यांच्यासाठी 50 रुपयांचं पारितोषिक येत आहे संघ मालक श्री प्रवीण मुळये साहेबांकडनं. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती दर्शन बांदेकर ती जबाबदारी आपल्या खांदी उचलतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजीच्या आक्रमणावर असेल तो दर्शन बांदेकर. गणेश कुबल एका बाजूला गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू, कित्येक वेळा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचं यशस्वी कर्णधारपद ज्यांनी भूषवलं. गोवा राज्यामध्ये ज्याच्या नेतृत्वाखाली मोठी स्पर्धा जिंकली होती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाने आणि SS ट्रॉफीवरती सलग 4 वर्ष आपलं अधिराज्य गाजवलं. तोच कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी गणेश कुबल. यावेळी उजवेष्टीवरचा वेगवान चेंडू म्हणावा लागेल. चेंडू पाहणी करतोय, सोडून देतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. एक द्रुतगती मारा म्हणावा लागेल. वेग भन्नाट पाहायला मिळतोय दर्शनचा आणि अचूक टप्पा प्राप्त करतोय या चेंडूवरती. पुन्हा एकदा दूरवरनं पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. या लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. एकेरी धाव निघतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती एका गडीच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावरती. यावेळी जोरकस फटका टोलवायचा प्रयत्न. डीप मिड विकेट वरती मोठा फटका निघतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे सन्मान श्री बॉथम अल्मेडा यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश कुबल याच्या नेतृत्वाखाली संघ. चेंडू ज्या वेगाने आला त्याच वेगाने डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये पाठवला तो समीर जाधवने. यावेळी चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची किनार घेतोय. चेंडू जातोय डीप फाईन लेग मध्ये. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला भगदाड पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे फुटीवर क्षेत्ररक्षण करताना कुठेही अडथळा नसेल, मात्र इतर क्षेत्ररक्षकांमध्ये दर्जा खालावताना दिसतोय. पावशतक फलकावर लागतंय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ. एका गड्याच्या मोबदल्यात
25 धावा धावफलकावर. धावा कशाही येवो, प्रत्येक धाव ही लाख मोलाची असेल बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. यावेळी वेगवान चेंडू म्हणावा लागेल. यष्टीरक्षक विशाल धुरीची चुकी होत आहे. स्ट्राईक मिळतंय गणेश कुबलकडे आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते. बायच्या स्वरूपात धाव मिळते. सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती. थोडासा निराश दिसतोय दर्शन बांदेकर. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालं डीप फाईन लेग मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी वेगवान चेंडू डीप लॉंग ऑफ वरती. सुरेख झेल म्हणावं लागेल. मनोहर भाटकर झेल खाली येतोय आणि दुसरा मोठा मासा गळाला लागतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाचा. गणेश कुबल बॅक टू द पॅव्हलियन. डीजे तो क्षेत्ररक्षक मनोहर भाटकर. सन्मान श्री प्रवीण मुळिये साहेबांकडनं 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे ते याच झेलसाठी. दुसरा गडी बादवतोय. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा निघतायत. षटक समाप्त होताना दिसतंय. एक महत्वपूर्ण गडी बाद करतोय दर्शन बांदेकर. गणेश कुबल सारख्या कसलेल्या फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावर 26 धावा. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि पहिल्या इनिंग मधील 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर बहुतेक नितीन बांदेकर हा आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन बांदेकर आणि त्यानंतर येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल मैदानात पावलं पडतायत ती DK उर्फ राजन केरकर आपल्याला नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय आणि समीर जाधव जो एका षटकाराच्या साह्याने फलंदाजी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच समीर जाधव वरती आशा अपेक्षांचं ओझं असेल. त्याचबरोबर या संघाचा हार्डविक हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो राजन केरकर कशा प्रकारे फलंदाजी करेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती मनोहर भाटकर चेंडूवरती ताबा मिळवण्यात थोडासा अडखळतोय. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. दोन या धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावर. पाहावं लागेल दोन्ही पंच आपापसात नक्कीच चर्चा करतील. कोल्हापूर जिल्ह्यातना सन्मान श्री संतोष डोकरे आणि देवगड तालुक्यातील सन्मान श्री अमोल मेस्त्री ही पंचांची जोडगोळी मैदानावरती पाहायला मिळत आहे. खेळाडूंनी बातचीत करू नये. पंच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. उपांत्य फेरीची लढत मैदानावरती पाहायला मिळत आहे. खूप कुशल निर्णय असेल या सामन्यातील कारण दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा निर्णय असेल. दोन्ही संघांसाठी जिंकणं ही खूप क्रमप्राप्त असेल. मात्र क्रिकेट म्हटलं की एका संघाला विजय आणि दुसऱ्या संघाला पराभव. विजय कुणाला मिळतोय पराभव कुणाच्या पदरामध्ये पडतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित चॅलेंज चषक 2024 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. एका बाजूने यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय. बलाढ्य मैत्री पॅकर्स मोंड केरवडा संघावर मात देतोय. नक्कीच यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड संघाने खेळाडूंसाठी
मोठी संधी उपलब्ध करून दिली. मात्र प्रेक्षकांसाठी काय असेल तर तुम्हाला लकी ड्रॉचं ठरवतायत पंच. आणि नक्कीच प्रेक्षकांसाठी संधी असेल, लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही तुमचं नशीब फक्त 10 रुपयामध्ये अजमावू शकता. आजच्या संध्याकाळी जाता जाता एखादं गिफ्ट तुमच्या हातामध्ये नक्कीच आम्हाला बघायला मिळेल. आणि ते जर मिळायचं असेल तर नक्कीच 10 रुपयाचं एक तिकीट काढा आणि स्वतःचं नशीब आजमावा. ओळी या मैदानाकडे नितीन बांदेकर यावेळी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मंद गतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. गती नव्हती या चेंडूवरती, चेंडू चकवा देतोय यावेळी फलंदाजाला. लेग बाईचा इशारा येतोय. एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावफलकावर. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाची बिनीची आघाडीची जोडी ही झटपट बाद झाल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी राजन केरकर आणि त्याच्या साथीला समीर जाधव या 2 फलंदाजांवरती येऊन टेपत आहे. नक्कीच दोन्ही फलंदाजांकडे प्रतिभा, मात्र ती प्रतिभा इथं सिद्ध करावी लागेल. राजन केरकर यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू डाव्या एष्टीवरचा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग लेगला. यावेळी किरण धुरी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ज्या एक चेंडूवरती एकेरी धाव होती तिथं मात्र दुहेरी धाव एक खराब क्षेत्ररक्षणामुळे प्राप्त होताना दिसत आहे बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. षटक क्रमांक 14. नितीन बांदेकर उजव्या शैलीचा गोलंदाज. अनुभवाची कमी नाही या गोलंदाजाकडे. कित्येक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आणि कित्येक वेळा देवबाग संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं तो नितीन बांदेकर यावेळी दूरवरनं पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू टोलवलाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी डीजे. पहिल्या इनिंगमधील शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल. राजन केरकरचा नक्कीच आत्मविश्वास दुणावला जाईल तो या चौकाराच्या सहाय्याने.
राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी डावे स्टीवर खराब चेंडू, चेंडू विरकावून दिला जातोय लॉंग लेग वरती. यावेळी फुटबॉल पाहायला मिळतोय. किरण धुरी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय भुवनेश्वर पॅकर्स देवबाग क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या पोहोचतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धावफलकावर. 5 चेंडूंवरती 13 धावा खर्च होत आहेत. नितीन बांदेकर पुन्हा एकदा डावे शेवटचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे. अमोल मेस्त्री फलंदाजाला बाद ठरवताना दिसत आहेत. फलंदाज यावेळी राजन केरकरला बाद ठरवताना दिसत आहेत ते अमोल मेस्त्री. तिसरा गडी बाद होतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाचा राजन केरकर याच्या स्वरूपात. 3 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावर स्थिरावताना दिसतंय 39 धावा. पहिलं षटक पाहिलं 4 धावांचं. दुसरं षटक आदित्य केवसकरने हाताळलं 10 धावांचं. तिसरं षटक दर्शन बांदेकरचं ज्या षटकामध्ये 12 धावा निघाल्या. आणि षटक क्रमांक 4 नितीन बांदेकरचं त्याच्यामध्ये 13 धावा निघाल्या. म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता करणारं षटक. आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर किरण धुरी या गोलंदाजाची वर्णी नक्कीच लागेल. बॅटर नेम प्लीज. नवीन फलंदाज दीपू गिरप यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. 2 बलाढ्य ताकदवान क्रिकेट संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. उपांत्य फेरीची लढत. इथून पराभूत संघाला संधी नसेल. जो संघ विजयी ठरेल यंगस्टार देवगड संघाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. पराभूत संघाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल यंगस्टार क्रिकेट क्लबच्या स्पर्धेची. किरण धुरी यावेळी सज्ज होतोय. शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक. किरण धुरी पंचांच्या डावे साईडने राईट अप ओव्हर द विकेट आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने समीर जाधव. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्बळ येतोय. अतिरिक्त धाव मिळतोय वेंगुर्ले क्रिकेट संघाला आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. यावेळी फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. नामी संधी होती समीर जाधवला मोठा फटका खेळण्याची. मात्र ही नामी संधी हुलकावणी देत आहे. संपर्क व्यवस्थित नव्हता या चेंडूवरती आणि चेंडू निर्धाव गणला जातोय तो किरण धुरी याच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू कव्हरच्या डोकीवरनं खेळलाय. गॉडविन मात्र पाहत राहतोय. चेंडू यावेळी सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. डीजे
संकटात होता, मात्र समीरने हुशारीने फलंदाजी केली, संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलं. 58 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकतोय. पाहावं लागेल या षटकातील शेवटचा चेंडू आणि षटकारांचे हॅट्रिक पूर्ण करेल का या मैदानावरती. धाव फलक एक मोठा उभा करायचा मानस पाहायला मिळतोय बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघाचा. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू, चेंडूची पाहणी करतोय, सोडून देतोय, पंचांचा इशारा येतोय चेंडू स्वेअर असल्याचा. 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल समीर जाधवची. कल्पकता त्याचबरोबर हुशारी पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज झटपट बाद झाले आणि त्यानंतर मात्र फलंदाजीची सूत्र समीरने आपल्या हातामध्ये घेतली. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गॉडविन सुरेख क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू फेक वेगाने करताना दिसतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न. दीपू गिरप इथं मात्र बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा धावफलकावरती. मनापासून आभार.
आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते इलेक्ट्रिक वेव्हचे आम्हाला सहकार्य करणारे मरगत सर, त्याचप्रमाणे सडेकर ज्यांच्या DJ माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे हा सुंदर रंगमंच, ज्यांच्या कल्पकतेतून आपण पाहतोय ते शैलेशजी सारंग, त्यांचेही मनपूर्वक आभार. सर्व मान्यवर मंडळी, क्रीडा रसिक या सर्वांमुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी सफल होतो. त्याचप्रमाणे आमचे अजून एक प्रायोजक इंद्रधनु क्लबचे सर्व या ठिकाणी जो क्लब आहे त्याचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे. त्यांच्या माध्यमातून इंद्रधनुची पर्यटन दिनदर्शिका या ठिकाणी आम्ही प्रायोजक केली होती. प्रत्येक मान्यवरांना आणि खेळाडूंना ती दिनदर्शिका दिली होती आणि त्या दिनदर्शिकेतून देवगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन दाखवणारी पहिली वैरी ती आपल्या या जिल्ह्यातील पर्यटन दर्शिका आहे. त्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत की दिनदर्शिकेतून पर्यटनाचा आस्वाद तुम्हाला मिळतो आहे आणि हे सर्व छायाचित्रण वैभवजी केळकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानात. सामना सुरू होतो आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना. यंगस्टर देवगड संघ वाट पाहतोय कोण पोहोचणार यंगस्टर देवगड संघासोबत सेमीफायनलचा दुसरा सामना. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अशोक नाईक सर. थँक्यू ऋत्विक. धन्यवाद ऋत्विक. आणि त्याचबरोबर आणखी एक आमच्या मित्राची आठवण झाली या स्पर्धेदरम्यान. संजयजी धुरी, देवगडचा गोड आवाज. खरोखर भरपूर कार्यक्रम ज्यावेळी कार्यक्रम असत त्यावेळी नक्कीच हा आवाज आम्ही ऐकायचो. आणि आज मित्रा तू या मैदानात आमच्यासोबत नाहीत, परंतु तुझ्या आठवणी असंख्य म्हणजे चिरकाल या नक्कीच देवगड नव्हे तर सिंधुदुर्गात नक्कीच असतील क्रीडा रसिकांसाठी. वळूया मॅचकडे. शेवटच्या षटकातील 21 धावा, त्याचबरोबर 3 चौकार 3 षटकार. समीर जाधवची फटकेबाजी 35 धावा आणि कुठेतरी मी म्हणन की एक फाइटिंग टोटल समोर उभं टाकले ते देवबाग क्रिकेट संघासमोर. 60 रन 61 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए. और ओपनिंग जोड़ी गौरव और गौरव के साथ गॉडविन, ये जोड़ी मैदान पर देखना होगा. पिछला मैच सेमीफाइनल का मुकाबला बहुत ही अच्छा मैच रहा था. प्रवीण कुबल की 2 छोटी गेंदों पर 2 बड़े शॉट लगे, लेकिन कहीं ना कहीं कहूँगा प्रदीप के रन नहीं बने गोपाल भट्टा की टीम के साथ. जो पावर प्ले में 17 रन बनाए थे, उसके बाद 24 गेंदों में सिर्फ 23 रन बने. तो आप बिल्कुल मैं कहूँगा कि 15-20 रन पीछे हो गए. सामने बहुत ही अच्छी गेंदबाजी की यंगस्टार क्रिकेट टीम के गेंदबाजों को बिल्कुल दाद देनी पड़ेगी, तारीफ तो करनी पड़ेगी. बहुत ही शानदार गेंदबाजी की और वहीं पर फाइनल में प्रवेश किया यंगस्टार देवगढ़ क्रिकेट टीम ने. अब उनके साथ किस टीम का मुकाबला होगा, बस थोड़ा समय बाकी है. सामने थोड़ा सा वार्म अप कर रहे समीर वेंगुर लेकर, जो पावर प्ले का पहला ओवर लेकर लेफ्ट आर्म तेज गेंदबाज, और सामने गौरव और नॉन साइकर एंड पर गॉडविन. अंपायर का इशारा खेल की शुरुआत होने का. दूसरी इनिंग की शुरुआत होती हुई मैदान पर. अच्छी शुरुआत गेंद में दिखना होगा. विकेट कीपर के पीछे गेंद चली गई. 2 फील्डर गेंद के पीछे रोकते हैं या नहीं, और लगभग गेंद बाउंड्री लाइन से अंदर रोका. गेंद को उठाया, फील्ड किया, थ्रो किया, लेकिन तब तक तीसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज. 3 रनों के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर. देवबाग क्रिकेट टीम का सामने मुकाबला बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम जो मुकाबला कर रही है मैदान पर, और वो जुड़ चुके हैं मैदान पर. देखना होगा सामने बोबड़ेश्वर पैकर्स देवबाग क्रिकेट टीम सामने जवाब देती हुई. 61 का टारगेट है. अच्छा टोटल है, मैं कहूंगा एक फाइटिंग बैलेंस टोटल है मैच का. अच्छा शॉट मिड ऑन पर फील्डर, और इस बार बिल्कुल कोई रन नहीं. तो हम ऋत्विक की चर्चा कर रहे थे बिल्कुल, जो कि देवगढ़ के कुणाल दाते बिल्कुल जिनको कहा जाता है, लेकिन संजय धुरी की भी बिल्कुल याद जरूर सताएगी. कई सालों तक दोस्तों आपके लिए बिल्कुल एक आवाज में मिठास थी और बिल्कुल एक अच्छे इंसान भी थे. समीर धुरी लेफ्ट आर्म ओवर द विकेट. अपने बॉलिंग बार पर सामने बैटर एक गॉडविन. स्कोर बोर्ड पर 3 रन टोटल स्कोर. छोटी गेंद इस बार पुल किया, बैकफुट पर निकले, लेकिन उतना समय नहीं मिला शॉट के लिए. मिड विकेट बाउंड्री पर आते गेंद को उठाते फील्ड करते. गॉडविन ने अपना खाता खोला एक सिंगल के साथ और स्कोर को आगे बढ़ाया. 4 रन पर पहुंचता हुआ स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर. विजय बागायतकर वो भी आज इस मैदान पर एक बड़े लंबे अरसे के बाद बिल्कुल उन्हीं के साथ कमेंट्री का मौका. वनडे क्रिकेट, टेस्ट क्रिकेट, महिलाओं का वर्ल्ड कप,
स्लोवर वन, इस बार गति में परिवर्तन किया समीर वेंगुर लेकर जल्दी खेल बैठे सामने, स्ट्राइक पर गौरव, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ 4 पर। 61 रनों का टारगेट है, 2 फील्डर है बाहर, एक वाडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप पर बिल्कुल बाउंड्री लाइन पर तैनात है फील्डर, और दूसरा फील्डर जो कि डीप स्क्वायर बाउंड्री पर। थोड़ा सा परिवर्तन मैदान पर फील्डिंग में, और समीर वेंगुर लेकर एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट। फिर से धीमी गेंद उड़ाया ऑन साइड पर, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर, एक हवाई फायर गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। डीजे की कमेंट्री की मैं चर्चा करूंगा, प्रदीप तो कई नाम जरूर लूंगा, बंड्या लाड हो, प्रदीप देवलकर, जो कि बाबी हिरनाइक का एक नाम। बहुत अच्छी गेंद, इस बार कम बैक किया गेंदबाज ने, एक डॉट गेंद के साथ पहला ओवर जो एक बड़े शॉट के साथ समाप्त होता हुआ, टोटल स्कोर हो चुका है 10 रन बिना किसी नुकसान से। तो बिल्कुल इस इलाके की इस कमेंट्री की मैं चर्चा करूंगा तो बाबी हिरनाइक का एक जरूर नाम लूंगा, प्रवीण मुंबरकर जो एक और नाम, बंड्या लाड, और उन्हीं के साथ मनोज मयेकर, वो भी कई सालों से, जो कि उत्तम मुंगेकर, ये कई जो कि कमेंटेटर, बिल्कुल एक से बढ़कर एक दिग्गज कमेंटेटर इस देवगढ़ इलाके में, और इस इलाके में बिल्कुल जो कि मौका कमेंट्री करने का। तो स्कोर पहले ओवर की समाप्ति के बाद एक अच्छी शुरुआत मैं कहूंगा जो कि देवबाग क्रिकेट टीम की, 10 रन स्कोर बोर्ड पर, 61 का टारगेट है, 4 ओवर का खेल बाकी है, 51 रनों की आवश्यकता है, और बॉलिंग में परिवर्तन हो रहा है। दूसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर नितिन राणे आ चुके गेंदबाजी करने के लिए। एक अच्छा शॉट, बेहतरीन शॉट, जो लंबी बाउंड्री है इस मैदान की अगर मैं बात करूंगा, लॉन्ग अप और लॉन्ग ऑन पर थोड़ा सा लंबा फासला है बाउंड्री का, और उस बाउंड्री को चेस किया बिल्कुल बल्लेबाज ने, गौरव ने। गॉडविन स्ट्राइक पर सामना करेंगे नितिन राणे की गेंदबाजी का। फुल टॉस गेंद, देखने होगा मौका बनेगा, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, और इसी के साथ पहली सफलता मिलती हुई बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम को। डीजे दो अंपायर मैदान पर सर अमोल मेस्त्री, और उन्हीं के साथ सर संतोष डोकरे जो कोल्हापुर से बिलोंग कर रहे हैं इस मैदान पर। कोल्हापुर अगर क्रिकेट की बात करेंगे तो बिल्कुल कौन बोलेगा, किरण कतकर को, अविनाश रायकर को, संजय होगाड़े हो, प्रवीण देसाई हो, बिल्कुल एक से बढ़कर एक दिग्गज खिलाड़ी, और उन्हीं के साथ संजय जी चौहान, बिल्कुल कौन बोलेगा। एक सफलता मिलती हुई एक जो कि लोअर फुल टॉस गेंद, लेकिन वो दूरी नहीं पार कर सके लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और न्यू बैटर इस खिलाड़ी पर दारोमदार है इस मैच में, वो आ चुके हैं मैदान पर, दर्शन बांदेकर। पिछले साल कौन बोलेगा, एक बड़ी प्रतियोगिता मड़गांव में जो कि साउथ गोवा प्रीमियर लीग टूर्नामेंट में बिल्कुल हीरो बन गए थे दर्शन बांदेकर, लंबा छक्का लगाया था इस खिलाड़ी ने। आज इस मैदान पर बिल्कुल सभी की निगाह उस बल्लेबाजी पर। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, एक जोरदार अपील, यॉर्कर लेन की गेंद, बल्ले को लगी, विकेट कीपर ने कैच को पकड़ा, अंपायर की उंगली आसमान की ओर, और दूसरा धक्का लगता हुआ देवबाग क्रिकेट टीम को। तो दूसरी कामयाबी मिलती हुई मैदान पर बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम को। काफी निराशा के साथ दर्शन बांदेकर डगआउट में लौटते हुए एक सफलता मिलती हुई, जो कि दूसरा विकेट बैक टू बैक हैट्रिक की गेंद लेकर नितिन राणे।
न्यू बैटर मैदान पर नितिन बांदेकर। हैट्रिक की गेंद, नितिन राणे अपने बॉलिंग मार्ग पर ऑन हैट्रिक, गेंदबाज सामने से दूर वाले छोर से, और सामने न्यू बैटर नितिन बांदेकर। 2 विकेट बहुत जल्द खोती हुई देवबाग क्रिकेट टीम, और सामने का थोड़ा सा परिवर्तन हो रहा है। एक अच्छी इनिंग देखने को मिली, 35 रनों की, जो 3 चौके 3 छक्के लगे इनिंग में समीर जाधव की, और उसी के साथ आखिरी ओवर थोड़ा सा महंगा भी साबित हुआ, 21 रन बने। लेकिन देखना होगा, मैच अभी भी बाकी है, बल्लेबाजी अभी भी शेष है टीम की देवबाग। फुल टॉस गेंद, लेकिन उतना फायदा नहीं मिला। लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, 11 पर पहुंचा टोटल स्कोर 2 विकेट के नुकसान पर। सामने गौरव नॉन स्ट्राइकर एंड पर नए बल्लेबाज आते आते एक सिंगल के साथ नितिन बांदेकर अपना खाता खोलते हुए, और सामने नितिन राणे अगली गेंद लेकर लाइन आज से ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। ओवर पिच गेंद हाफ वाली पर लेकर एक लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर बाउंड्री लाइन पर, और जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 12 रनों पर। दूसरा ओवर मैच का जारी है, जो कि 6 ओवर का मुकाबला, फाइनल का मैच देखना होगा, 6 ओवर का जरूर होगा, लेकिन यह मुकाबला जारी है जो 5 ओवर का। फिर से जो कि अधूरी हिस्सा लगा, मिडल नहीं हुई इस बार गेंद, और सामने अपने फॉलो थ्रो में गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, बिल्कुल ठीक ठाक अब तक। अगर बॉटम वॉरियर्स बेंगलुरु की मैं बात करूंगा, गेंदबाजी फील्डिंग अब बिल्कुल ठीक ठाक हो रही है मैदान पर। शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर, लेकिन बिल्कुल लाइन पर नहीं थे गेंद के, गेंद चली गई विकेट के ऊपर गणेश कुबल के हाथों में। ओवर की समाप्ति हुई, 2 विकेट चटका इस ओवर में, खेल 2 ओवर का समाप्त हुआ, और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 12 पर रुका हुआ 2 विकेट के नुकसान पे। एक बेहतरीन ओवर, सिर्फ 2 रन दिए, 2 विकेट चटका इस ओवर में। पहला ओवर थोड़ा सा समीर वेंगुर लेकर महंगा रहा था, 10 रन बने थे, एक लंबा शॉट लगाया था, लेकिन उसके बाद नितिन राणे ने मैच में वापसी की। 2 ओवर समाप्त, 2 ओवर के बाद 12 रन, खुद का दूसरा, टीम का तीसरा ओवर लेकर समीर वेंगुर लेकर दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार्ग पर जो गेंदबाजी में तीसरे ओवर की शुरुआत करते हुए, और सामने उनकी गेंदबाजी का सामना करेंगे स्ट्राइक पर बैटर है गौरव। 12 रन स्कोर, 2 विकेट के नुकसान पर। टारगेट है टोटल 5 ओवर में 61 रनों का। फील्डिंग में परिवर्तन मैदान पर, ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर एक डीप मिड विकेट, एक वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर, ऑफ साइड पर एक लॉन्ग अप, एक लगभग शॉर्ट थर्ड मैन पर एक एक्स्ट्रा कवर पर एक स्वीपर कवर। फुल टॉस गेंद, देखना होगा, डीप स्क्वायर लेग से मारेगा से बाहर, एक लाजवाब शॉट 6 रन के लिए डीजे। वह बल्लेबाजी में गौरव के, और स्कोर आगे बढ़ा 18 रनों पर। समीर वेंगुर लेकर एक बार फिर से अगली गेंद लेकर, वो फिर से फुल टॉस, हवा में शॉट, पॉइंट पर मौका, और इसी के साथ सफलता मिलती हुई तीसरा विकेट देवबाग क्रिकेट टीम का वापस। एक फुल टॉस गेंद, लेकिन मिस टाइम शॉट, और गौरव वापस तीसरे विकेट के रूप में। स्कोर रुका हुआ 18 रन, 3 विकेट के नुकसान पर डीजे। बल्लेबाज मैदान पर, स्पर्धेदरम्यान मान्यवर कक्षात आगमन होते, सन्माननीय श्री प्रवीणजी वातकर यांचं आगमन होते। सर, तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। समीर वेंगुर लेकर एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर।
और बैकफुट पर निकले स्क्वायर कट के, इस बार फील्डर मौजूद, थ्रो किया लेकिन सुरक्षित और थोड़ी सी पैरों पे टकराई गेंद, फिसले वहां पर और सिंगल के साथ दूसरे रन के लिए निकले दोनों बल्लेबाज और 2 रन बढ़ गए स्कोर के खाते में। अगली गेंद इसी बीच में समीर वेंगुर लेकर एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर, धीमी फेंकी, स्लोवर वन, इस बार जल्दी खेल बैठे, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, एक डॉट गेंद, स्कोर रुका हुआ, टोटल 20 रन, 3 विकेट के नुकसान पर खेल जारी है। तीसरे ओवर का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए 61 रनों का और स्कोर हो चुका है 20। 41 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। शॉट टम्पुल का शॉट, लेकिन फील्डर है मौजूद कव कॉर्नर पर, गेंद को उठाते फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में और देखना होगा एक सिंगल बढ़ गया, बैकअप हो रहा था मैदान में, एक सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा टोटल 21 रनों पर। 21 लॉस ऑफ 3 विकेट, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। 21 रन अभी भी चाहिए टोटल 40 रन मैच को जीतने के लिए और इस ओवर के बाद खेल बाकी है 2 ओवर का, यानी 13 गेंदों में अभी भी 40 रन। मैच को जीतना है तो इस गेंद पर शॉट लगाना ही पड़ेगा। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, शायद कुछ आवाज बिल्कुल सुनाई दी थी लेकिन विकेट कीपर के हाथों से गेंद दूर, फील्ड होती हुई गणेश कुबल के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। खेल 3 ओवर का समाप्त हुआ और 3 ओवर के बाद टोटल स्कोर है 21 रन, 3 विकेट के नुकसान पर। आने वाले 12 गेंदों का खेल अभी भी बाकी है और 12 गेंदों में 40 रन मैच को जीतने के लिए। 12 चेंडू 40 धावा असं समीकरण या सामन्यात येईल। मग या गोलंदाजीत बदल होतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय, ऐकूया आवाज प्रसाद चाळके यांचा। धन्यवाद सर। 12 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान, गोलंदाजी मार्कडे गोलंदाज गणेश कुबल चौथं षटक घेऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय। समीकरण बदलेल आता, मात्र प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलताना पाहायला मिळेल। 11 बॉलमध्ये आता 40 धावांची आवश्यकता, प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल। यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट, त्रिफळा उद्ध्वस्त झाल्या, ते एस्टॅनवर जाऊन चेंडू आदळलाय, आउट, फलंदाज बाद होईल। मोठा धक्का येतोय तेव्हा क्रिकेट टीमला, यस टीजे। नाव सांगा। विशाल, विशालची पावलं मैदानाच्या आतमध्ये वळत आहेत बॅटिंगसाठी, जो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल। गणेश कुबल, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमधील एक वलयांकित नाव, गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळत आहेत। पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या, एक महागडं षटक ठरलं होतं आणि त्याच धावा इथे थोड्याशा महागात ठरतील का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये, प्रयत्न चांगले होते, एफर्ट्स खूप चांगले होते गणेश कुबल यांचे, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत। एक धाव कंप्लीट झाले, एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 22। 61 धावांचा इथे पाठलाग करतोय देवबाग क्रिकेट संघ, परंतु 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्या काही षटकांमध्ये एक अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली बॉटम वॉरियर्सचा वेंगुर्ला या क्रिकेट टीमकडून। 9 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता। अलॉंग विथ द कार्पेट, मिड विकेटला फटका, क्षेत्ररक्षक डीपमध्ये ठेवला गेला, एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेसाठी पावलं वळणार नाहीत कारण एक चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी देखील केली गेली। एकच धाव, 8 बॉलचा खेळ बाकी राहिला, विजयासाठी अजूनही 38 धावांची आवश्यकता। प्रत्येक बॉलवर आता फक्त आक्रमण आक्रमण आक्रमणच करावं लागेल।
यावेळेस आगळा वेगळा फटका, अगदी रिव्हर्ससाठी तयारीत होते परंतु हा फटका यांनी वाईडिश लॉंग ऑनला इथे मारला फलंदाज विशाल यांनी, परंतु एकच धाव. इथं मोठे फटके इथे आले नाहीत पहिल्या काही षटकांमुळे आणि त्याचमुळे बॅकफुटवर इथे संघ पाहायला मिळाला देवबाग. नितीन बांदेकर हे स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतात. धावसंख्या 24. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू जाऊन थेट आदळलाय एस्ट्यांवर. त्रिफळा उद्ध्वस्त झाल्या. त्रिफळाची स्वरूपात अजून एक धक्का देवबाग क्रिकेट टीमला. यस डीजे. बॅटर नेम बॅटर रोशन धुरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला विजयासाठी. अजूनही 37 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 37 धावा. ती प्रत्येक बॉलवर षटकार मारावा लागेल. रोशन धुरी तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला पाहायला भेटतात. तर गोलंदाजी मार्कडे षटक क्रमांक 5 शेवटचं षटक. पहिला चेंडू हवेमध्ये फटका फसलाय क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. अजून एक धक्का बसतोय देवबाग क्रिकेट टीमला. सुंदर फटका, अप्रतिम फटका पाहायला भेटतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि जोपर्यंत परतावा येईल तोपर्यंत एकच धाव. तर औपचारिकता बाकी राहिला. इथे विजयाकडे वाटचाल करतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. याआधी आपण पाहिलंय यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड या क्रिकेट टीमने अंतिम सामन्यात धडक मारली आहे आणि आता दुसरा संघ कोण असेल ही ठरवणारी लढत आपण पाहतोय. वेंगुर्ला संघ वाटचाल करतो. यावेळेस लिडिंग एज चेंडू हवेमध्ये. विकेट किपर गणेश कुबल झेलच्या खाली आले होते परंतु झेल सोडला गेलाय. तितकंसं महत्त्व असणार नाही या झेलला कारण बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले ही क्रिकेट टीम अगदी विजयाकडे वाटचाल करते. फक्त औपचारिकता बाकी राहिले. अगदी काही चेंडू राहिले ते काही चेंडू फेकल्यानंतर ते निश्चितच विजयावर शिक्कामोर्तब केलं जाईल. साकोट टपाचा चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करेल. राजन केरकर आपल्या स्क्रीनवर पाहायला भेटत आहेत. सुंदर थ्रो देखील त्यांनी केलाय परंतु बॅकअपमध्ये थोडीशी चूक झाली परंतु धाव येणार नाही. ती यंगस्टार क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम यंगस्टार चॅलेंज चषक 2024 अगदी थोड्याच वेळात महांतिम सामना सुरू होईल. या स्पर्धेची चर्चा झाली आहे. ते एक नीटनेटकं आयोजन, दर्जेदार आयोजन, सुंदर नियोजन आणि आयोजनाच्या माध्यमातून हे भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आपण पाहतो या देवगड नगरीमध्ये. 28 धावा झाल्यात. अगदी शेवटचा चेंडू इथे बाकी आणि दिमाखात इथे प्रवेश करेल वेंगुर्ले संघ अंतिम सामन्यामध्ये. यंगस्टार क्रिकेट संघासमवेत 2 हात करण्यासाठी. स्क्वेअर लेगला फटका आलाय. चेंडू वर कोणतीही धाव काढली जात नाही आणि महाअंतिम मुकाबल्यामध्ये दाखल होतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. परंतु पराभूत संघ ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या संघाचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. विनंती असेल कॅप्टन ओबडेश्वर देवबाग क्रिकेट संघ कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचा आपला सन्मान केला जाईल यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडच्या वतीने. आणि या मॅचमध्ये